वरची बाजू आपण बघायला समोर जाणार आहोत। हा समोरचा नगारखाना आहे। त्या नगारखान्याच्या पायरीवरती आजही एक छोट्याशा अक्षरामध्ये पहिल्या पायरीवरती 400 वर्षापूर्वीच्या अक्षरामध्ये ती मोडलिपी लिहिलेली आहे आणि त्या मोडलिपीचा अर्थ असा म्हटला जातो की सेवेच्या ताई तत्पर हिरोजी इंदुळकर। कारण की रायगड बांधण्यासाठी हिरोजीने स्वतःचं घरदार विकलं आणि महाराजांनी हा रायगड बांधून दिला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय। आत्ताशी आपली जर्नी स्टार्ट झाली। अभिमानाच्या रायगडाकडे निघालोय आम्ही, शिवरायांच्या गडावरून थेट इतिहासाच्या खुशीत। चला आमच्यासोबत रायगड। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। मित्रांनो, आता आमची गाडी झाली पंक्चर। गाडी दाखव मित्र आपली। ही पण गाडी आपलीच आहे, पण आपली एक गाडी पंक्चर झालंय। पंक्चर, वडापाव आणि धोकादायक रात्र। 5 स्टार म्हणाले, पण पोचलो डायरेक्ट अंडर कन्स्ट्रक्शनच्या घरात। हा भन्नाट प्रवास मिस नका करू भावना। फायनली रायगडच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की अरे इथे इतिहासाचं तेज आणि मनाला खऱ्या अर्थाने सुख देणारं सौंदर्य तुम्ही नक्की अनुभवा। याला इतिहासामध्ये टकमक टोक पण म्हटलेलं आहे। रायगड किल्ल्यावरती त्या काळामध्ये चोरी, लबाडी, पितुरी गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना त्या काळामध्ये पोत्यात भरलं जायचं। त्या पोत्याची घाट बांधली जायची आणि तेथून त्याचा कडेलोट केला जायचा। राजवाडा तिकडे आणि या साईडला पाहाल ना तर तुम्हाला बाजारपेठ पाहायला मिळेल। रायगड किल्ल्याच्या सर्वात अति महत्वाच्या आपण परिसरामध्ये आलो आहोत। याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे बाजारपेठ। बाजारपेठीची लांबी पाहिली 800 फूट, रुंदी पाहिली 40 फूट, डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, 44 दुकानं आहेत। जर या बाजारपेठेची रचना पाहिली तर पाठीमागे मकान, आगे दुकानाची 2 टाईपची बाजारपेठ आजही बघायला भेटते। आज आपण बाजारपेठेची हाईट पाहिली तर आपल्याला उंचावरती बाजारपेठेची हाईट पाहायला भेटते। कारण की त्या काळची लोक होती, ही लोक रुबाबदार होती। कधी पायी बाजार केलेला नाहीये, घोड्यावरती बसून बाजार केला जात असायचा। म्हणून त्याच बाजारपेठेची हाईट पाहिली तर आपल्याला घोड्याच्या आकाराची बाजारपेठ पाहायला भेटते। बघा, रायगड किल्ल्याच्या आपण बाजारपेठेत संपूर्ण पुढे आलो आहोत। समोर जो आपल्याला मोकळा परिसर पाहतो की ना आपण, या परिसराला म्हटलं गेलं होळीचा माळ। आता त्या काळामध्ये मानाच्या होळ्या पेटल्या जायच्या। महाराजांच्या काळामध्ये जोपर्यंत हितली होळी पेटत नाहीये तोपर्यंत कोणत्याही गड किल्ल्याची, कोणत्याही गावकऱ्याची होळी पेटत नसायची। एकदा हितली होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांची, गावकऱ्यांची होळी पेटवली जायची। आपण येऊन पोहोचलो आता राजदरबारात। इथे 6000 मावळे सभेसाठी एकत्र यायचे। कोणी जरी हळू आवाजात जरी बोलला तरी महाराजांच्या काने ऐकू जायचं। त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं। छत्रपती संभाजी महाराज की इथे 6000 प्रजा बसायची। समोर 32 मणाचं सिंहासन, एक मण 40 किलो 1280 किलोचं सिंहासन होतं। आणि मत्याला साकडं घातलं, शिरकाई मत्याची ओटी भरली, आपला उजवा गुडघा त्या 32 मणाच्या सिंहासनावर टेकवला। राज छत्रपती झाले महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। रायगडावर गेलं की पायथ्याशी असलेली झुणका भाकर आणि पिठलं भाकर नक्की ट्राय करा। रायगडचं सौंदर्य, इतिहास आणि स्थानिक जेवण या तिघांची मेजवानी तुम्हाला कुठेच मिळणार। मग आम्ही घराकडे निघालो, पण रायगडचा अनुभव, झुणका पिठल्याची चव आणि वरून दिसलेला तो भव्य नजारा हे सगळं कायमच्या आठवणीत कोरलं गेलं।